भाजप आमदार सुरेश धस माझ्यासोबत आहेत। अण्णा, देशमुख हत्या प्रकरणामध्ये सर्वात आधी लढा उभारणारे तुम्ही आहात। पालकमंत्री पद नकोय म्हणून आवाज उठवणारे पण तुम्ही होता। पालकमंत्री पद आता अजितदादा पवारांकडे गेलं, पहिली प्रतिक्रिया काय रे? नाही, पहिली प्रतिक्रिया अतिशय आनंद आहे। अजितदादा आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले, त्यांना हा जिल्हा माहिती आहे आणि पालकमंत्री स्थानिकचा नको याचे कारण आम्ही जे सांगितलेले आहेत की गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे शेवटचं जे आमची महायुती झाली आणि त्याच्या अगोदरचे 2.5 वर्ष मधला कालावधी सोडता प्रचंड त्रास या जिल्ह्यामधले सगळ्याच लोकांना झाला। पोलिसांच्या बाबतीमध्ये जस काय घरगडे असल्यासारखे काही पोलीस मंडळी या ठिकाणी कामं करतायत आणि कायदा नावाची गोष्ट सध्या इथं काही शिल्लक राहिलेली नव्हती। यातून हा संतोष देशमुख सारखा अतिशय ब्रुटल मर्डर या ठिकाणी झालेला आहे। म्हणून पालकमंत्री दादा झाले त्याच्याबद्दल आभार आणि त्यांनी या ठिकाणी इम्पार्शियली ते राहतील, काम करतील, त्यामुळं आम्हाला त्याच्यामध्ये आनंद आहे। 6 आमदार या बीड जिल्ह्यात आहेत। किती आमदारांची ही मागणी होती तुमच्या सकट? 4 आमदारांचे होते। 4 आमदार एका बाजूने होते माझ्यासह, क्लिअर कट एका बाजूने होते की हे नको आहे म्हणून। कोणीच म्हणजे धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री नको आणि पंकजाताई सुद्धा नको। अजित पवार आता पालकमंत्री झालेत, काय त्यांच्याकडनं आता या जिल्ह्यासाठी अपेक्षा तुमच्या असतील? इरिगेशन वाढलं पाहिजे, इरिगेशनच्या बाबतीत, त्याच्यानंतर रस्त्याच्या बाबतीत आणि उद्योगाच्या बाबतीत जे काही करता येईल ते करावं आणि अर्थ खातं त्यांच्याकडे आहे। थोडीसं साड्यावरची मूठ जी आहे ती थोडीशी ढिली सोडावी बीड जिल्ह्यासाठी, अशा प्रकारची अपेक्षा आहे। 6 मतदारसंघाला हे समान वाटा मिळेल की पुन्हा आणखीन त्याच पद्धतीनं होईल? अजितदादा तसलं काही करणार नाही, सगळ्यांना समान वाटप करते। मात्र पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांचा विरोध होता, मग पंकजा मुंडेंचा विरोध सोबतच का झाला? पंकजाताईंच्या बाबतीत काय फार खुशी नव्हती सगळ्यांना। ते काय होतं की कार्यकर्ते हे पंकजाताई पालकमंत्री असले तरी तेच कार्यकर्ते त्यांचे, अनुभव झाले की तेच कार्यकर्ते त्यांचे, कार्यकर्त्यात बदल होत नाही। आणि मुळात काय आहे, पंकजाताईंनी मागचे 5 वर्ष जे पालकमंत्रीपद त्यांच्याकडे होतं त्यांनी बऱ्यापैकी काम केलं, अतिशय चांगलं काम केलं, परंतु काही त्यांच्या खालच्या कार्यकर्त्यांच्या चुका निश्चितपणे झाल्या। मग त्याचीच भीती वाटत होती की बाबा तेच कार्यकर्ते, त्याच जुन्या चुका, असं काही होईल म्हणून त्यांच्या बाबतीत जरा थोडीशी नाराजी कमी होती, पण तरी होती। परंतु हे जे भाड्याने दिलेलं मंत्रिपद होतं म्हणजे किरायावरती, त्याचा मात्र जास्त त्रास झालेला आहे। जालन्याचं पालकमंत्रीपद देऊन पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय असं हे चर्चेला जात आहे। असं काय नाही, जालना जिल्हा तिथं भारतीय जनता पार्टी आणि याचे मला वाटतं सगळेचे सगळे लोक हे महायुतीचेच आहेत। 3 भाजपा 2 शिवसेना आहे, असे आमदार तिथं सगळेचे सगळे महायुतीचे असल्यामुळे त्यांना काय अडचण आहे, पंकजाताईंना अडचण काय? सगळेचे सगळे आमदार एका विचाराचे आहेत, उलट चांगला जिल्हा त्यांना दिलेला आहे। 2 वर्षापासून मनोज जरांगे पाटलांचं तिथं आंदोलन आहे, ओबीसींचं आंदोलन तिथं होतंय। ह्या सगळ्या गोष्टीला पाहता लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन जे आहे ते पूर्णपणे ह्या सांभाळतील असं वाटतं? हे पहा, 100% सांभाळतील आणि आंदोलनच्या ह्याच्या आणि पालकमंत्री पदाचा आंदोलन आणि पालकमंत्री याचा अर्थार्थी संबंध जोडू नये अशा प्रकारची विनंती आहे। ज्यावेळेस तुम्ही सांगितलं की धनंजय मुंडे पालकमंत्री नको, त्या पद्धतीनं झालं, मात्र धनंजय मुंडेंनी एक आव्हान केलंय, माझी कुठलीही चूक नाही, माझी चूक किंवा माझा गुन्हा तुम्ही उघड करून दाखवावा। नाही, आता ह्याच्यात चूक किंवा बरोबर याचा आत्ता कसा फैसला होईल, त्याला वेळ आहे ना। ती चौकशी आत्ताशी सुरू झालेली आहे, पुढे सरक। परंतु तुमच्या काळात जे काही हे फंडे झाले, करुणा मुंडे ह्या मला वाटतं सुरुवातीला तिकडनं इकडं आल्या होत्या,
आणि त्या परळीमध्ये मुलाखत घेऊन देणार. माझं मत काय होतं, येऊन द्यायचं, सगळ्यांची प्रेस होऊन द्यायची. नाहीतरी घेतलीच ना त्यांनी, प्रेस घेतली, जे काय बोलायचे ते बोलल्या. पण ते ज्यावेळेस वैद्यनाथाच्या दर्शनाला आल्या आणि दर्शन करून बाहेर आल्या तर पोलिसच त्याच्यामध्ये बंदुकी ठेवतोय असं उघड झालंय. सचिन सानप नावाचं मला वाटतं पोलीस कॉन्स्टेबल, गोविंद भाताने आणि भास्कर केंद्रे, हे 3 लोक तिथं धडधडीत त्या याच्यात दिसत आहेत. आता आमच्या एसपीने चौकशी लावली का नाही मला माहिती नाही, पण मी आज पत्र देणार आहे एसपींना की याची चौकशी लावावी आणि चौकशी लावून हे जर 3 लोक जबाबदार असतील तर त्यांच्यावरती कारवाई करावी. तसेच जरीन पठाण पट्टेवाला या व्यक्तीची 13 जून 2023 परळीच्या संभाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये मला वाटतं मृत्यू झाला. त्यावेळेस सुद्धा सचिन सानप, गोविंद भाताने, भास्कर केंद्रे, विष्णू फड आणि राठोड हे 5च कर्मचारी त्याला मारहाण करायला होते. त्याला मारहाण केली आणि ते जागेवरच गेलं. हा दुसरा कुटाणा यांच्याच कालावधीतला. ते LCB ऑफिसला काहीतरी 107चा का काय टेबल मानतात, मला अजून नाही माहिती झाला, पण 107चा टेबल म्हणतात. त्या टेबलावर प्रति आरोपी 5,000 कमीत कमी 8,000 18,000 इतकाले पैसे ह्यांनी गोळा करायचे आणि दररोज 40 ते 50 प्रकरणं संपूर्ण जिल्ह्यातून येतात. मग आता तुम्हीच हिशोब करा किती पैसे हे लोक गोळा करीत होते. हे पैसे कोण घेते 5,000 प्रमाणे? आता ते लाडके कोणाचे आहेत हे म्हणजे जर एखाद्या हे पोलीस लोक एखाद्या माय माऊलीच्या गाडीमध्ये जर पिस्तूल ठेवू शकत असतील, पिस्तूल कोणाच्या सांगण्यावर, तर मग हे कोणी कुठं जात असेल? आणि जेलमधील आरोपी, जेलमधून सुटलेले 10-15 आरोपी पकडायचे. असा एकंदरीत हिशोब जर केला तर हे जवळजवळ दिवसाला 4-5 असे काहीतरी पैसे कमवत असावे. आणि या टेबलवर कोल्हापूरहून स्पेशल बदली करून आणलेला आहे गणेश हांगे नावाचा पोलीस आहे आणि सचिन आंधळे नागपूरवरून आणलेला आहे. हे 2 माणसं बसलेले आहेत. किती वर्षापासून आहेत हे तिथं? ज्यावेळेसपासून यांचं सरकार आलं त्यावेळेसपासून हे तिथे बसून ते शेख नावाचा LCBचा हे केलाय प्रमुख. ते शेख नाही, त्याला सचिन सानपच चालवतो. ते LCBचं जे डिपार्टमेंट आहे ते पिस्तूल ठेवणारा चालवतो म्हणल्यावर मग LCB कशी चालवत असेल? ते नवीन SP आले, त्यांनी जरा बदल करायला पाहिजे ना काहीतरी. ते तिकडचं पोलीस दल जे आहे ते म्हणजे भारदापूर असेल, ते परळीचा असेल, संभाजीनगर असेल, शिरसाळा आउटपोस्ट असेल, हे सांगतील त्याचाच गुन्हा दाखल करून घ्यायचा. हे नाही म्हणलं की त्याचा गुन्हा नाही दाखल. हे कोणत्या देशात आहेत आपण, कोणत्या राज्यात काय चाललंय? त्याच्यामुळं हे अतिशय भयान वास्तव या ठिकाणी पुढे येत आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून जे आहे ते पालकमंत्रीपद त्यांना दिलेलं नाही, ही चांगली बाब झाली. नाहीतर एक संतोष देशमुख झाला, आणखी पुढं 5 वर्ष पालकमंत्रीपद मानल्यावर किती संतोष देशमुख झाले असते याचा विचार करा. मात्र यामध्ये माझी बदनामी किती करायची तेवढी करा, मात्र या जिल्ह्याची बदनामी करू नका असंही धनंजय मुंडे. बदनामी होतच नाही, हे आका पॅटर्नची बदनामी आहे. हे फक्त आका पॅटर्न, परळी पॅटर्न सुद्धा म्हणत नाही मी आता, कारण तिथले परळीच्या 10-5 लोकांचे आम्हाला फोन आले की आम्ही ज्योतिर्लिंगे आमच्या गावाचं नाव घेऊ नका, त्याच्यामुळे आम्ही घेत नाही. परंतु आका पॅटर्नची बदनामी आम्ही करत राहणार. जर आम्हाला तुमच्याकडे उत्तर असतील तर उत्तरं द्या, आम्ही उत्तरं घ्यायला तयार. आता आमदार सुरेश धस असतील, मंत्री धनंजय मुंडे असतील, आता विकासासाठी कधी एकत्रित येतील सर्व सोडून? DPDCच्या मीटिंगला एकत्र येऊ ना, अजितदादा येतील त्यावेळेस आम्ही येऊ एकत्र. आणि विकासासाठी एकत्र काय, त्यांनी त्यांचा विकास करावा, आमच्या इकडे लक्ष घालू नये. आमचा विकास आम्ही करू.
सगळ्यात ज्या पद्धतीनं सध्या जातीतेढ निर्माण झालेला आहे, सामाजिक स्वास्थ्यता जे आहे ते पसरलेली आहे. काय बिघडलेलं नाही. काय सामाजिक स्वास्थ्य बिघडलं नाही. सामाजिक स्वास्थ्य जागेवर आहे. वातावरण काय बिघडलेलं नाही. फक्त जे गुंडाळं होते, सोंडाळं होते, हे जरा चिडीचूप झालेत आणि लोकांना मोकळा श्वास टाकायची परवानगी मिळालेली. पंकजा मुंडेंना शुभेच्छा देणार आहे पालकमंत्री पदाची. त्या आमच्या जिल्ह्याच्या कुठं पालकमंत्री झाल्या, जालन्याच्या जिल्ह्याच्या मी कशाला शुभेच्छा देऊ. त्या जिल्ह्यातले आमदार वगैरे देतील. नक्कीच हे होते आमदार सुरेश धस. त्यांनी आता TV9शी बोललेला आहे. कॅमेरा पर्सन प्रसाद सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, आष्टी, बीड. प्रकरणांवरतून पक्षाचे